सकाळचं 6 वाजले बघा. गाडी आपली 5 वाजता भरायची होती. 6 वाजले अजून गाडी लोड झाली. 1 वाजता लेट आहे सध्या. पुढे जी गाडी होती ती पण अजून लोड झाली. झोप झाली मस्त. आंघोळीची सोय आहे म्हणून बघूया कधी लोड होती. चाकणचं चेन्नई सुपरफास्ट लोड कधी होती. गेली लोड होऊन आपल्या पुढची गाडी कधी गेली काय माहिती. आपल्याला अजून बोलून नाही लोड. समोर लोडिंग करायची गाडी तर बघूया किती वाजता लोडिंग होते गाडी. लोडिंगला सकाळी 9:10 हे बघा गाडी लोड पेपरसाठी थांबलोय. पेपर मिळणारच आता. पेपर घेऊन निघायचं. बरोबर 10 वाजता मित्रांनो गाडी आपली सुटली कंपनीची. आणि आता आपल्याला जायचं डायरेक्ट मंगळवेढा. मंगळवेढ्यातून एकाला घ्यायचं आणि निघायचं. घरी फक्त चहा पिऊन जायचं कारण अर्जंट डिलिव्हरी आहे. परत अंगलट यायला नको कुस्ती. त्यामुळे तासाला 1000 रुपये कटिंग आहे मग. त्यामुळं जास्त थांबायचं नाही. चला 2 तास लागले मित्रांनो चाकण उरळी कांचनला यायला. एवढा खराब रस्ता आहे. टगडाव करता येत नव्हतं. आता रस्ता लागला बघा आपला सोलापूर आहे. आता जाऊया टगडाव करत. सकाळपासून चहा पण प्यायला थांबलो नाही कुठं. समोर तुमचा चहा आहे. चहा पिऊ आणि निघू. फक्त 5 मिनिटात आपण चहा पिऊन जात निघूयात. उजनी धरण बघा. उजनी धरण पूर्ण पाणी सोडलंय. गाड्या कशा थांब. 3:15 वाजलेत आणि आपण पोचलोय टेंभुर्णी. टेंभुर्णीच्या ब्रिज खालनं राईट मारलाय पंढरपूरसाठी. पंढरपूर इथून आहे 40 किलोमीटर. पंढरपूर मधून मंगळवेढा. मंगळवेढा आहे 67 किलोमीटरला. आपल्याला अंदाजे 2 तास. 5 वाजेपर्यंत आपण घरी पोहोचतो. टेंभुर्णीमध्ये 2 CNG पंप आहेत बघा. एक पुण्याकडे जाताना लेफ्ट साईडला येतोय आणि एक सोलापूरकडे जाताना लेफ्ट साईडला. सोलापूरकडे जाताना लेफ्ट साईडला येते. तर दोन्हीपैकी एक कुठलं तर चालू झालं. एक बंद असला तर तिकडचा बंद होता अमोल CNG पंप. मग आपण सोलापूर रोडला जाऊन
तिथं नवीन जागा आहे तिथं टाक. आता आपण डायरेक्ट सीएनजी टाकायचं विजापूरमध्ये. आणि विजापूर 200च्या आतच आहे. चला आलोय बघा पंढरपूरमध्ये. आणि आता वाजले 4. या स्टँडच्या पाणी बघा, एवढं पाणी आहे. पाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. दोन्ही साईडचं बघा. 5 फूट कमी आहे फक्त पुलावर नाही यायला पाणी. 5 फूट. मला वाटतं गोपाळपूरला भरपूर पाणी काही आता आपल्याला कुठं जायला माहिती. फुल पाणी फुल. थांबून नाही दाखवू शकत. तिकडच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला बघा. घरात पाणी चाललंय. चला आता आपल्याला कुठून रोड आहे बघू. आणि आता पुढे जाऊन बघू गोपाळपूरला पाणी काय परिस्थिती. जर तिथून रस्ता बंद असेल तर युटर्न करून आपल्याला मागे यायला आणि इथून काशीगावला जायचं. बॅरिगेट तर लावलेले आहेत बरं का. पूर्ण बंद केलं नाही. एक साईडचं असं बघूया आपण जाऊन काय परिस्थिती आहे पाण्याची. गाड्या तर यायला लागल्या त्या. मला असंच उडत उडत कळलं होतं की गोपाळपूर मधला रस्ता बंद आहे पाण्यामुळे. तर बघा रस्ता इथून बंद आहे आणि आपल्याला युटर्न घेऊन परत जायला लागणार आहे. होडी चालू आहे. होडीनं प्रवास चालू आहे बघा. इथे एक तिकडून यायला लागली. तर चला युटर्न घेऊन जाऊया आपण. पोचलोय बघा 5:15 बरोबर. 5चं टायमिंग दिलं होतं आपण घरी, पण 15 मिनिटं गोपाळपूर मध्ये गेले आपली. त्या आली बघा पोरं. झालेत बघा बरोबर 3 मिनिटं कमीच. वेळेला महत्व द्यायचं. आणि आपण घरातून निघालोय. पाटणा बघायचं लहान पिल्लू ते मोठं पिल्लू. ही आपली कमान. सरळ जायचा रस्ता, पण आता आपल्याला इकडून जायचं. होय होय शेतीकडे आलतो. चिप्पल नेलं. शेती बघते तर काय म्हणलं शेतीला आलं शिल्वर पाहिजे. आई म्हणलं 170 पायात घातली. 10 किलोमीटर आलंय. पार्टनर घ्यायचा होता. पार्टनर बघा मित्रांनो, पार्टनर माझा. 7:30 वाजलेत बघा. आम्ही पोचलो आता विजापूरमध्ये. आता विजापूरला सीएनजी भरला. पहिला टेंभुर्णीमध्ये भरला होता आणि आता विजापूरमध्ये भरला 200 किलोमीटर आधी. मित्र बसलाय चालवायला. माझं काय चालू आहे बघा. सकाळचं जेवण, मिरचीचा ठेचा, चपाती, डाळ, कांदा
सकाळचं जेवण आहे, सकाळपासून जेवण केलं नव्हतं, आत्ता घास शिवलाय. तर ही आहे ड्रायव्हरची खरी लाईफ. चला भेटू पुढे. इरकल CNG पंप. पावणे 10 वाजले. विजापूरमधनं निघाल्यापासून व्हिडिओज बनवला नाही मित्रांनो. आता वाजले ते 1, 1:15. झोप लागायला गाडी घेतली साईडला. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आणि 5 मिनिटं थांबून तोंड धुतलं. आणि डोक्यावर पाणी ओतलं गार आणि रिपीट चालू केलंय बघा. रिपीट बंद नाही विजापूरपासून निघाल्यापासून. व्हिडिओ बनवताना आता हसण्याचं कारण म्हणजे बघा, हे माझा मित्र झोपलाय आणि झोपेत मी व्हिडिओ बनवताना करायला लागतात. बघा कशी साखर झोप चालू आहे. साखर झोपेमध्ये आनंद घेतोय, साखर झोपेत. आहा. आता आमचं झालंय बघा चहाचा ब्रेक. चहा. नमस्कार सगळ्यांना. आता वाजलेत बघा 8 आणि आपली गाडी सुटली काल 10:30 वाजता आणि 28 तासाचं टायमिंग होतं आपल्याला. आणि आपण पोचतोय 12 वाजतापर्यंत दुपारी चेन्नईला. आता सध्या बेंगलोर पास केलंय. काय नाव गावात? तामिळनाडू मध्ये सध्या. चेन्नईला फायनली 26 तासात. चाकण टू चेन्नई 26 तास. टायमिंग होतं आपलं 28 तासाचं आणि आपण 26 तासात पोहोचलो. डोळे बघा, थोडं पण नाही झोप. झोप कसलीच नाही लागली दोघांना पण. बघू शकता मित्र माझं स्टेअरिंग वरच झोपला. पण मी ह्याच्यासारखं नाही झोपू शकत, कारण मला अजून गाडी खाली करायला आत जायचं. खाली करून रिसिविंग घेऊन यायची आणि मग झोप. चला, गरमी इकडे भरपूर आहे. चालू आपला थंडगार बसलो. गाडी खाली करायला माणूस येणार आहे कंपनीचा आणि आपण आलोय रॉयल एनफिल्ड बुलेटच्या कंपनीमध्ये. ही दिसत नाहीत. 1 hour later. मित्रांनो, गाडी आपली खाली झालेली आहे चेन्नईमध्ये. गाडी खाली करायला बराच वेळ लागलो त्या माणसाला यायला. आम्ही बघा आता दीड तास आता झोपणार आहे बघा AC लावून.
कारण झोप घेतल्याशिवाय काय खरं नाही. मित्र आहे, नवीन आहे, त्याला काय एवढं गाडीचं लोड टाकून त्याच्यावर पण नाही जमत. म्हणलं जरा फिरून येतो, जा म्हणते फिरून, मी झोपतो म्हणलं. कारण डोळं असं एकदम कचकच करायचं. आता गाडी चालवून असं आहे, तो गाडी चालवत होता पण मला झोपच नव्हती लागली. माणूस गाडी चालवायला लागल्यावर झोप लागत नाही. जरा एका ठिकाणी लागली होती झोप, पण अशी गाडी आदळली खड्ड्यात लगेच जागा झाली. इथून झोपलोच नाही. जे आई घालत जाऊ दे म्हणतो झोप. गाडी खाली झाल्यावर निवांत झोप. तर मित्रांनो आता झोपतो मी आणि आपलं पुढचं प्लॅनिंग बघू काय. कारण उद्या आहे सुट्टी असल्यामुळं काय करावं काय मला समजू नाही. एखाद्या वेळेस बेंगलोरला जाण्याचा प्लॅन सुद्धा होऊ शकतो. कारण इथं जेवण पण नाही बरोबर भेटत. सकाळीच जरा एका ठिकाणी केलं होतं जेवण, ॲसिडिटी झाली. चला मित्रांनो, तर ब्लॉग इथंच संपतोय. नवीन ब्लॉग चालू करतो दुसऱ्या प्लॅन बरोबर. चला बाय.